तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंश मृत्यू प्रकरणी गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी काढले. जपतलाई आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता. यापैकी 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमशाळेची मान्यताच रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली. संस्थेला प्रकरणासंदर्भात बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र सुनावणी दरम्यान संस्थेनं समाधानकारक खुलासा न दिल्यानं आयुक्त बनसोड यांनी आश्रमशाळा संहिता 2019 अन्वये कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळा जपतलाईची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचं समायोजन पालकांच्या संमतीनं भामरागड, गडचिरोली, अहेरी या प्रकल्पाच्या अधीनस्थ शाळांमध्ये पुढील 15 दिवसात केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण दस्तावेज गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे 20 ऑगस्टपर्यंत ताब्यात द्यावेत असंही आयुक्त बनसोड यांनी आदेशात म्हटलं आहे.